नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं आपला विदर्भ लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता सध्या आपण मेकरच्या लोणार ह्या मतदारसंघात आलेलो आहेत आणि कसं आहे ना मित्रांनो, लोणार मतदारसंघ तर तुम्ही बघितला तर सरोवर पाण्यासाठी म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. इथं सिद्धनाथांचं जुनं पुरातन मंदिर सुद्धा काय म्हणजे थोडक्यात विष्णूंचाच अवतार इथं मानला जातो. इथं बरेच जण पर्यटक येत असतात आणि आता कसं आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्यात आणि रणधुमाळी चालू आहे. त्यामुळं आपल्या बरोबर काही उमेदवार सुद्धा चर्चेला आहेत. आता कसं आहे, आता लोणारची काय परिस्थिती आहे, लोणारच्या नगर परिषदेत विकास केलाय का, वार्ड क्रमांक 7 मधले मयूर गोलेच्या आपल्या बरोबर चर्चा करणार आहेत आणि काय समस्या आहेत काय नाही. आता इकडे कसं आहे, धनुष्यबाण मशाल मशाल धनुष्यबाण, पण आता या मतदारसंघात वेगळं आहे. इकडे काँग्रेस बी चाललंय आणि मशाल तर नाही, पण आता इकडे धनुष्यबाण बी चाललंय. मशाल कशी चालते हे त्रिणी सूत्र वेगवेगळं चाललंय आणि त्याचमुळं मयूर सरांकडे आपण जाणार आहोत आणि इथला विकास जाणून घेत राहणार आहोत. हे पर्यटन मंदिर दिसतंय तुम्हाला, एकदम जुनं आहे, पण त्या मानाने तुम्हाला विकास वाटतोय का? कचऱ्याचा प्रश्न, गटारीचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. तर सरांना विचारूया. सर नमस्कार. कशा आहात? मजेत एकदम. बर, काय म्हणते प्रचाराची रणधुमाळी कुठपर्यंत आली? प्रचाराची रणधुमाळी आता सुरू आहे. नेमका आता 26 तारखेपासून खुला प्रचार सुरू होणार आहे. आता सध्या मतदारांच्या घरी घरी जाऊन भेटी घेणं सुरू आहे आणि मतदारांना आम्ही निवडणुकीत उभं आहे, नवीन प्रश्न घेऊन उभं आहे आणि दोन्ही नवीन चेहरे आहे आमच्या सोबत. बरोबर बरोबर. वरच्या नगराध्यक्षाच्या संगीताताई मापारी आहे, त्या सुद्धा नवीनच आहे. पहिल्यांदाच शिवसेनेने पहिल्यांदाच सर्व नगरसेवक इतर पक्षांच्या तुलनेत सगळे नवीन चेहरे दिलेले, तरुण चेहरे दिलेले. त्याच्यामुळे रिस्पॉन्सही चांगला आहे जनतेचा आणि नवीन मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहे. बर, नक्कीच मला सांगा, काँग्रेसकडे 2 टर्म सत्ता होती, आता प्रशासकीय आहे, वाटते का विकास झालाय म्हणून? विकास आता गावातल्या जनतेलाच माहितीये. 10 वर्ष नाही, 10 वर्षापासून म्हणजे 45 वर्ष काँग्रेसची सत्ता इतर आलेली. पाहिजे तसा विकास या शहराचा झालेला नाही. म्हणायला हा जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, बरोबर. त्याच्यामुळे विश्वविख्यात पर्यटन स्थळ म्हणून याला पाहिलं जातं. देश विदेशातले लाखो पर्यटक इथे येतात, पण त्यांना पाहिजे तशा सुविधा आजही नाही इथं लोणार. आता हे बघा, पुरातन मंदिर आहे, दैत्य सुधारांचं मंदिर आहे, वाटते का इथं विकास आहे म्हणून पर्यटक? सुदन मंदिर तुम्हीच परिस्थिती पाहू शकता. बाजूला आता थोडंफार आर्कोलॉजीचं काम सुरू होत आहे. जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेलाच नाहीये. पण एवढं सांगतो की शिवसेनेची सत्ता जर यावेळेस आली तर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न राहील. आपण नेमकं शिवसेना कुठली? शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहे. धनुष्यबाण निशाणी घेऊन लढत आहे. हो, पण आता बघा, काँग्रेसचा तर बाल किल्ला मानला जातो, मग आता कसं? काँग्रेसचा बाले किल्ला जरी असला तरी गेल्या 35 वर्षापासून खासदार प्रतापराव जाधव साहेब या मतदारसंघात त्यांनी विधानसभेत नेतृत्व केलं. 15 वर्ष माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नेतृत्व केलं. काँग्रेसचा बालेकिल्ला 1980च्या पूर्वी होता, 1990च्या पूर्वी होता. त्याच्यानंतर शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेची सत्ता इथं यावर्षी येण्याची खात्री आहे. पण आता इकडं पाण्याचे प्रश्न आहेत लयराव, पाण्याचे प्रश्न सुद्धा गाजूक लोणार मध्ये सुटले नाही. मान्य आहे तुमचं. 2 महिन्यापासून एकदा नळीत होतं. 45 वर्ष काँग्रेसने सत्ता भोगली. 45 वर्षात पाण्यावर काँग्रेसनं कुठलंही काम केलेलं नाही. पाण्यावर खासदार प्रतापराव जाधव साहेब, रस्त्यांचे, गल्ली बोळात, गटारीचे काम, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरासाठी 135 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना कोराडी धरणावरून लोणारसाठी आणलेली आहे. तिचं पाईपलाईनचं काम पूर्ण लोणारपर्यंत झालेलं आहे. निवडणूक झाल्यानंतर 3 महिन्यात शहरातील वितरण व्यवस्थेचं काम सुरू होणार. नवीन वितरण व्यवस्था पूर्ण झाली की लोकांना 24 तास पाणी मिळणार आहे, ते पण फ्लो मीटरच्या माध्यमातून. डायरेक्ट 24 तास? डायरेक्ट म्हणजे फक्त 3 महिने बाकी आहेत. 3 महिन्यात पाणी डायरेक्ट लोकांच्या घराघरात. किती वापरा. आता जी अडचण चालू आहे पाण्याची, ती अडचण राहणार नाही. बरं, काय वाटतंय बरं एकंदरीत? तुम्ही आता जनतेसमोर जाताय अहवाल घेऊन, काय म्हणणं आहे बाबा, काय सांगताय जनतेला? जनतेचं एकच आहे की नवीन चेहरे, काम करणारे चेहऱ्यांना त्यांना संधी द्यायची आहे. जुने चेहरे पाहून ते कटाळलेले. जुने चेहरे पाहून कटाळलेले. पण राजकारणात म्हणलं जातो जुनं ते सोनं जरी असलं तरी सोन्याचे भाव तुम्ही बघताय दिवसेंदिवस वाढत आहे. सोनं परवडत नाही. त्याच्यामुळे आता नवीन गुंतवणुकीकडे लोक बघून राहिले आता सध्या. बरं, काय वाटतंय बरं एकंदरीत? खरंच वाटतंय का बदल काळाची गरज? बदल तर निश्चित काळाची गरज आहे, बदललीच पाहिजे. कारण सारखी त्यांची आता सत्ता देऊन शहराचं पूर्ण वाटोळच झालं.
जर शहराचं काहीतरी चांगलं करायचंय हा. तर नवीन तरुणांच्या हातात सत्ता दिलीच पाहिजे त्यांनी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण एकंदरीत महाविकास आघाडीला सहानुभूती म्हणली जाते. आता आमदारकीला मशाल धगधगली होती. मशाल धगधगली, मशाल स्वतःच्या भरोश्यावर धगधगली नाही. इथं हा, इथं काँग्रेसचा हात त्यांना कारणीभूत ठरला, हा, त्याच्यामुळे मशाल धगधगली. आणि पण- मशाल जरी धगधगली तरी हा. शिवसेनेचा भगवा हा घराघरात पोहोचलेला आहे. खासदार हा. प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून, हा, संजयजी रायमुलकर यांच्या हा. माध्यमातून, जिल्हा शिवसेना प्रमुख प्राध्यापक बहिराम मापरे यांच्या हा. माध्यमातून आजही लाखो शिवसैनिकांचे कार्यकर्ते लोणारमध्ये आहे. बर, शिवसेना रस्त्यावर उतरून जर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कधी पण अग्रेसर राहिलेली आहे, हा. आक्रमक राहिलेली आहे. बरोबर. पण आता मला सांगा, तुम्ही जनतेमध्ये जाताय, काय आश्वासन देतायत? जनतेला आम्ही काही स्वप्न दाखवत नाहीये. हा. जे आम्ही करू म्हणजे ते यांनी स्वप्न दाखवले होते का? स्वप्नच दाखवली ना. काय स्वप्न दाखवले? दरवेळेस प्रत्येक निवडणुकीत ते पाणीचा प्रश्न घेऊन जातात. हा. पाणी देऊ, पाणी देऊ, पाणी देऊ म्हणतात. टोनचं पाणी पळालं तरी पाणी नाही. पाणीच नाही. हा. लोकांना पिण्याला पाणी नाही. लोक वैतागले पाण्यासाठी. आम्हाला बिसलरी घेऊन यावं बिसलेरी घ्यावं लागलं. 100% सांगतो तुम्हाला, 3 ते 4 महिन्यात लोणारचा पाणी प्रश्न हा पूर्णपणे कायमस्वरूपी निघणार. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्ही आवाहन करताय की 3 ते 4 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. आता बघूया लोणारचे मतदारसंघ काय म्हणतात काय नाही. या वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिला. कशा आहात? मस्त. मस्त. काय म्हणते तब्येत पाणी? तब्येत पाणी चांगली आहे. बरं, मला सांगा तुम्ही कुठल्या वार्ड मधून उभा आहेत? आम्ही 7 मधून उभा आहे. 7 मधून उभा आहेत. बर, काय म्हणतोय धनुष्यबाण? बाण सुटतोय का इकून? हो, बाण सुटणारच यावेळेस. बर, काय आश्वासन देताय जनतेला? जनतेला हेच पाणी देणार. हा, पाण्याचा लयच प्रश्न आहे राव. पाणी नाहीच ना. 25 म्हणजे वर्षापासून पाण्याचे धरण प्रॉब्लेम. उशाला आणि कोरड घाशाला. हा, काय वाटतंय का काँग्रेसने विकास केलाय म्हणून? अजिबात नाही केला. हा, काँग्रेसवाले तर म्हणतात आम्ही विकास लय केले. विकासाची केला. गंगाच आणली डायरेक्ट. विकास केला असता तर तिसऱ्या दिवशी पाण्याचं आश्वासन 50 वर्षापासून द्यायला लागले, अजून नाही झालं. हा, पण रोजगार वगैरे काय? रोजगार काहीच नाही ना. नाही. लोणारची दुर्दशा तुम्ही पाहू शकता. बर, काय वाटतंय बरं एकंदरीत इथं काय काय विकास अपेक्षित आहे? इतर लोकांना साधा पाण्याचा प्रश्न एक आहे. हा. त्याच्यानंतर सुविधा, हा, त्याच्यानंतर लोकांना लाईन, रस्ते, नाल्या हे पूर्ण साफ पाहिला. हा, स्वच्छ मला सुंदर सांगा. शहर सुंदर लोणार. बरोबर आहे. लोणार सरोवर एवढा प्रसिद्ध आहे जगभर. मग इथं लोक येत असतील, पर्यटकांना सोय आहे का? नाही ना, त्याची सोय होत नाही. तर लागण त्याला स्वच्छ आणि सुंदर लोणार लागल. हा, अहो, आता गल्ली बोलला फिरत तर मरणाच्या गटार लाईनी. हो ना, कोणताही रस्ता साफ नाही, कुठं जायला गाडी जात नाही, कुठं काही होत नाही. आता तुम्ही येत असाल, तुम्ही रस्त्यात पाहिला असाल हा. किती अडी अडचणी आहे. बरं, लोक काय म्हणतायत तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे यावेळी. काय म्हणतायत? लोकांची सर्वांची इच्छा एकदा बाणासोबत आहे. हा, म्हणजे एकदा बाण सुटणार म्हणजे सुटणार. सुटणार, त्यात काही शंका बर, नाही. काय वाटतंय कोण आघाडी वे कोण पिछाडी वे? नाही, आमच्या सोबत आहे हा, संगीता संतोष मापरी वरी नगराध्यक्षासाठी. हा. त्या वेळी सुटणार म्हणजे सुटणार. बर, ते सुटणार म्हणजे सुटणार. हो, बर, तुम्ही काय अहवाल घेऊन जाताय जनतेसमोर? आम्ही हेच ना, सुंदर शहर हा, सुंदर लोणार. सुंदर शहर सुंदर लोणार. एकाच वाक्यात त्यांनी सांगितलंय सुंदर शहर सुंदर लोणार. छान आहे. बरं, कुठपर्यंत आलाय प्रचार? चालूच आहे. काय महिलांना भेटताय? काय म्हणतायत महिला? महिलांचा हाच प्रश्न आहे की स्वच्छता हवी, हा, पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे पूर्ण. बरोबर. कमीत कमी त्यांच्या डोक्यावरचा हांड्या तरी सुटला पाहिजे. सुटला पाहिजे. बर, पाण्याचा सर्वात जास्त प्रश्न आहे आपले लोणार मध्ये. हा. बरं, तुम्ही कुठल्या वार्ड मधून उभा आहेत? 7 मध्ये. 7 मध्ये. हा. काय नाव आपलं? जया चिपडे. जया चिपडे. बर, काय म्हणतायत एकंदरीत? काय आश्वासन देताय तुम्ही? आम्ही हे सांगत आहे की एक चान्स द्या आम्हाला, हा. नवीन चेहऱ्याला. आम्ही बरेच काही कामं करून हा. दाखवू त्या. काय धुळीचं साम्राज्य आहे, कचरा आहे? हो, हा, स्वच्छता करून दाखवू, नाल्याचे प्रश्न हे करू, सोडू. हा, नाल्यांचे त्याचे प्रश्न सोडू. बर, नक्कीच महिलांच्या डोक्यावर छांडा उतरू. हो बर, महिलांना काय रोजगार द्यायची योजना आणता येईल? हो, करूच. त्याचा विचार करू. नक्कीच ताईंनी मी सांगितलेलं आहे, येणारी निवडणूक ठरणार आहे अतिशय रंजक आणि मनोरंजक. कारण या निवडणुकीत सगळ्याच नेत्यांचे प्राण तर प्राणाला लागतीलच, पण तत्व सुद्धा प्राणाला लागतील. कारण सगळेच आता महाविकास आघाडी, महायुती आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेना तिकडे लढत पाहते. मग बघूया नेमकं काय. आणि सगळं टिकून एक काँग्रेस बी यांच्यात आहे. मग आता यांच्यात सगळ्यात टप चालणार आहे. आता इथं नेत्यांची तर प्रतिष्ठा पणाला लागलीच, पण जनतेचाही कौल महत्वाचा ठरतोय ना बाई. पात्र आपला विदर्भ मध्ये